श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरु गंगा गिरीश महाराज की जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. मीठ निघे ऐसे रांधा जेने बाधा उपजेना. तरीच ते गोड राहे निरे पाये स्वयंभ. आणि का गुणापोटी वाव दावी भावापुला. तुका म्हणी शुद्ध जाती ते मागुती परतेना. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नामैसे गे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. वीट निघे ऐसे रांधा जेने बाधा उपजेना. जो सेवन करण्यात वीट येणार नाही बाधा होणार नाही असा स्वयंपाक करा. तरच तो स्वयंभू स्थितीने शुद्ध आणि गोडाचा राहील. इतरांची वरून दिसण्यातच गुण पण पोटात पोकळ खोटे असे पदार्थ खरोखर आपले अंगी असणारा जो खोटा भाव दाखवला जातो. तुकाराम महाराज म्हणतात जे जातीचे खरे शुद्ध आहे ते कधी पालटत नाहीत. असं काही स्वयंपाक करा त्याच्यापासून काही बाधा होणार नाही. आता सगळ्यात शुद्ध म्हणल्यानंतर मग भगवंताचं स्मरणच शुद्ध आहे. आता हे व्यवहारी जरी स्वयंपाक म्हणला विश्वामध्ये अवीट अवीट गे माई माई भेटेना जवळ आहे बरी भेटेना. अवीट असं फक्त भगवंताचं नाम आहे. भगवंत आहे. बाकीचे पदार्थ किती खाले तृप्ती नाही आणि कंटाळा येतो ना. एखाद्याला लई लाडू आवडायच्यात त्याला रोज लाडू आणून द्यायचे नुसते लाडू त्याच्या समोर ठेवायचे महिनाभर खाईन का तो. किती आवडत असले पण रोज तेच तेच म्हणले नाही ना. हे व्यवहारातली गोष्ट आहे. किती जरी हे केलं त्याचा वीट येत असतो नाही का. आणि त्याची बाधा होतच असते. भौतिक जगातातला स्वयंपाक म्हणजे स्वयंभू आत्मधला तो शुद्ध आणि गोड आहे. हे काय हे वरून दिसायला फक्त हे बाकी शुद्ध आहे ते फक्त भगवंत स्वरूपी ब्रह्म. ब्रह्म शुद्ध आहे.
गोड आहे. बाकी व्यवहारातला विषय हा सामान्य विषय आहे. नवतो सावचित तिने अंतर्लिहित पडिला नामाचा विसर वाढविला संसार. लटिक्याचे पुरी वाहुनिया गेलो दुरी तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. मी या संसारात हरी चिंतनाविषयी सावचित्ताने नव्हतो म्हणून माझ्या खरा हितास विघ्न आले. जो बेसावध राहिला मनुष्य जन्माला येऊन जर भगवंताचं चिंतन नाही झालं तर हिताला मुकलाच म्हणून सांगणार नाही का. हा. त्याचा यालपाटा फुकाट गेला. कारण हित जीवाला कळत नाही. आणि काही ज्ञान नाही कुठे. बाकीच्या शरीरात हे ज्ञान होणार नाही ना. हा. मग हित नाही कळालं, चिंतन नाही कळालं. तुकाराम महाराज म्हणतात मी या संसारात हरी चिंतनाविषयी सावचित्ताने नव्हतो म्हणून माझ्या खऱ्या हितास विघ्न आले. आता ते सावधच असतात आपल्या करता आपली बाजू घेऊन. हा. संत आपलं वकीलपत्र घेतात ना. हा. आपली स्थिती सांगत येते. त्या संसाराचा येऊन जर हरिचिंतनाविषयी सावध नाही झालो गेला मग. म्हणून हरिनामाचा विसर पडला आणि उत्तरोत्तर संसार वाढला. पडिला नामाचा विसर त्याने वाढीला संसार. काही चित्तात एकटा नाम राहील नाही तर संसार राहील. नामाचं स्मरण घडलं तर संसार आज चित्तात नाही येणार. नाम विसरलं का संसार चित्तात येईल. ते सावधच आहे विषय. येत सावधच आहे चित्तात यायला. त्याचं चिंतन तर सहज घडत आहे नाही का. देवाचं चिंतन करता करता मध्ये घुसायला पाहते ती. हरिनामाचा विसर पडला आणि उत्तरोत्तर संसार वाढला. आणि संसार आला तो कालच. दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. नरद्या येऊन हानी केली म्हणजे जे देवाच्या विस्मरणात दुःख आहे आणि देवाच्या स्मरणात सुख आहे. खोट्या माईक संसाराच्या पुरात मी वाहून दूर गेलो. खोट्या माईक संसाराच्या पुरात मी वाहून दूर गेलो. अहो त्या खोट्याचं चिंतन करता करता आयुष्य संपून गेलं ना. आणि आयुष्य संपून गेलं मग काय करणार आहे. बॅलन्स संपल्यावर फोन लागतो का. नाही नाही. तसंच आहे. रिचार्ज मारून दिले आपल्याला. जर बॅलन्स आहे तर काय असेल ते काम करून घ्यायचं. एकदा रिचार्ज संपला संपला विषय नाही का. मिस कॉल पण नाही जात मग. नाही काहीच नाही. काहीच नाही. आता तर लय अवघड झाले. आता लयच कठीण झालं. जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय. तीर्थयात्रे जायचं नको. जव काळासे दूर ठेला. जोपर्यंत आहे सगळं व्यवस्थित तोपर्यंत आपलं खोट्या माईक संसाराच्या पुरात मी वाहून दूर गेलो. तुकाराम महाराज म्हणतात आता मात्र हरिविषयीचा भाव हीच कोणी एक नाव आम्हा सापडले आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र हरीविषयीचा भाव हीच कोणी एक नाव आम्हा सापडले आहे. हम्म. मोठ्या भावानं भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला तरुण येते ना ती. हा. सांगड बांधा रे सांगड बांधा रे नारायण नामाची. नामस्मरण रूपी नाव आपल्याला ती पलीकडे घेऊन जाते व्यवस्थित. हम्म. आता जर आपल्याला त्यानं दुःख आपलं नष्ट करू शकते ती, आपल्या जीवनातलं दुःख नष्ट केलं नामाना, हा. काय दुःख गेलं म्हणजे तो मुक्तच होतो. पण समोर गेलं पाहिजे नाही का. नाही तर मग काय, पुन्हा जर विषय घुसले मग लय अवघड होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता मात्र हरी विषयीचा भाव कोणी एक हीच नाव आम्हा सापडली आहे. माईक संसार काही करीत नाही ना, नाव येत बसल्यावर पाणी काही करतं का. नाही. आणि यातून बेस्ट पैकी पलीकडे घेऊन जाते नाव. थोडक्यात महाराजांना सांगायचे, चिंतन करा बाबा हो, नाही का. हा. चिंतन केले माया नाहीच, पाणी नाहीच, भक्ताला काय याचा संसार नाही का. हा. माझी या भक्ता संसाराची चिंता, कोणत्याही अर्थानं संसार घ्या, आता चालू आहे हाय घ्या, जन्म मृत्यू रूपी घ्या, सगळ्याचाच उद्धार करतो भगवान परमात्मा. सगळ्या संसार म्हणजे काय याचं ज्ञान प्राप्त होतं, संसाराचं दुःख नष्ट होतं. म्हणून महाराज म्हणतात, नवतो सावची तिने अंतरले, ही तर पडला नामाचा विसर, वाढविला संसार. लटिक्याचे पुरी वाहून या गेलो दुरी, तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. हा येतो का आवाज व्यवस्थित? हा येतो ना. काल काय करता आला होता काय? रेंज कमी जास्त होता पण हा मध्ये मध्ये कट होतं मग. थोडसा अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काही पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करा रे सोयीत, वाचे स्मरा नित्य राम राम. देखोनी जीवन जरी जाय तहान, तरी का साठवण घरोघरी. देखोनी छाया सुकन पविजे, जवन बैसेजे तयातळी. हित तरी होय गाता ऐकता, जरी राहे चित्ता दृढ भाव. तुका म्हणे होशी भावीची तू मुक्त, काय वारीशी युक्त जाणीवेची. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांना थोडा अनुभवाचं ज्ञान कसं असतं. शिजलेल्या अन्नाच्या वासाने जर भुकेची शांती होती, तर लोक घरोघरी स्वयंपाक कशा करता. नुसत्या वासानं जर पोट भरलं असतं, स्वयंपाक करायचं काही कामच नव्हतं ना. हा. एक वारकरी नाही का पंढरपूरला, असा भज्याचा हॉटेल होता ना, भारी वास चालला होता. हा. तर ते भज्याचा हॉटेल आणि वास मग काय विचारायचं. तो थांबला तिथं, आता त्याच्याकडे काही पैसे नव्हते पण थांबला तो, त्याला वास आवडला असं. त्या दुकानदाराच्या लक्षात आलंय, म्हणले 100 रुपये दे म्हणे.
का म्हणे मी कुठं पाहिजे खाली, पण तो वास घेतलाय ना म्हणे. वास घेतलाय ना म्हणे तू. म्हणे माझ्याकडे काय पैसे नाही बा. त्याला असा भोळा सापडला जरा. हा. तर म्हणे माझ्याकडे पैसे असतील मी पाहिजे नसते खाली का. बाकीचं माहिती नाही म्हणे, मला 100 रुपये टाक. कुठं कोणत्या मठात राहिला. तिकडे येतो विराडावर, पण पैसे लागतील म्हणे. आला मठात, पहिले 100 रुपये देऊ म्हणे. आता तो दिंडीवाला महाराज होता. तर म्हणे काय झालं, मी 100 रुपये मागवतोय म्हणे. तो भजे खाले का नाही म्हणे, फक्त तिथं उभा होतो वास. आता महाराज त्याच्या पुढचा होता. हा. मग त्यानं काढली 100ची नोट. आणि तिथं असा कपाट होता, आरसा होता ना. त्या आरच्या पुढे धरली, म्हणजे ती आतली नोट घे तुला. त्या नोटेचा काय उपयोग आहे त्याला. नाही. याचा वासाचा उपयोग नाही, तर मग तुला नोटाचा काय उपयोग. नुसतं अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काय हे पाक घरोघरी. महाराजांना नेमकं काय सांगायचं याच्यातून, दृष्टांत द्यावा लागतो अगोदर. सिद्धांत कळतो व्यवहारातला दृष्टांत. आपुलाले तुम्ही करारे सोयीत, वाचे स्मरा नित्य राम राम. म्हणून अहो पोकळ परमार्थी जन हो. नुसतं पोकळ परमार्थ दाखवायला काय व्हायचं त्यानं, नाही का. काय व्हायचं दाखवून. पोकळ, अहो पोकळ परमार्थी जन हो, तुम्ही आपले खरे हित वाणीने नित्य रामाचे स्मरण करून साधून घ्या. म्हणजे प्रत्यक्ष नामस्मरण केलं पाहिजे. सोंगानं काही होत नुसत्या वासानं काही होत नाही ना. सोंगानं काय होईल. जर पाणी पाहून तृषा शांत होती, तर लोकांनी घरोघरी पाणी कशा करता साठवले असते. म्हणजे नुसतं पाहून पोट भरत नाही, त्याला पाणी प्यावंच लागतं. तसं नामस्मरण हे करावंच लागतं. नामस्मरण केल्याशिवाय तृप्तता कशी होईल मनाची. खरं हित होणार नाही. म्हणून महाराज म्हणले, अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काही पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करारे सोयीत, वाचे स्मरा नित्य राम राम. देखोनी जीवन जरी तायतान, तरी का साठवण घरोघरी. आता नामस्मरण करायला लागल्यावर काय जीवनात बदल होते आपल्याला माहिती आहे ना. भगवंताच्या नामाचा परिणाम आहे ना. जेवल्यावर जशी तृप्तता आहे, तसं नाम घेतल्यावर तृप्तता आहे ना. देखोनी छाया सुखन पविजे, जवन बैसी देता यातळी. नुसती गार सावली पाहिली मग काय शांती थोडीच होणार आहे. जोपर्यंत सावलीला बसत नाही तोपर्यंत सुख कायचं. जोपर्यंत चिंतन करीत नाही तोपर्यंत शांती कायची, सुख कायचं. नुसतं वाचून हे करून कुठं ज्ञान होत असतं का. नाही. परोक्ष ज्ञान होईल, फक्त विषय कळन. पण साखर साखर म्हणून काय ती गोड लागन का. नाही ना, हवाच लागन ती. संत अनुभव आले अंगात या जगात, त्याने स्वतःला अनुभव घेतला.
नाहीतरी जीवाला काय पाहिजे? सुख पाहिजे, बाकी काय पाहिजे? हा अख्खा गाथा काय करताय? एवढंच सांगाय करताय जीवाला सुख व्हावं. हा सुखाचा रस्ता सांगतोय, गाथा दुसरं काय सांगतोय? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहेच ना. हा मग जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर सुख आणि देव एक वस्तू आहे नाही का? हा ते देवाचं चिंतन करा, तुम्ही सुखरूप होऊन जाशाल. सुख येतं असं नाही आपलं नाही का? हरीचे गुणानुवाद गाणे ऐकणे ह्या विषयी चित्तात दृढ भाव धरणे यातच येते. प्रेम, दृढ भाव, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. काही असो, नाम सोडायचंच नाही. हा काही हो, काय व्हायचं ते होईन, काय होईन काहीच होत नाही. काय उगाच मन घाबरतो आपलं, हा काहीच होत नसतं. तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर एका हरिविषयीच्या दृढ भावाने तू मुक्त होशील. पा तो जर नसेल तर जाणीवेचा संबंध काही उपयोगी पडणार नाही. दृढ भाव. फोन हम्म भांड्यात आवाज येतोय कोणाच तरी. आवाज कमी जास्त होतो का? नाही भांडेवाले कोणतरी फोन. जाऊ दे आता, भांडे घासता घासता एखाद्या बिचाऱ्या. काही न लगी एक भावाची कारण तुका म्हणी आन विठोबाची. भांडी थोडी हळू घासा. घासा तुम्ही. आता आमचं बी तेच काम चालू आहे. आम्ही तरी दुसरं काय करतोय, आतून भांडी घासायचंच काम चालू आहे नाही का? अंतकरण धुवायचंच काम चालू आहे. हा थोडं राहिलं असं काही तर ते धुवून निघल नाही का? आवाज नाही होऊन द्यायचा. आवाज न येता बी चिंतन करता येतंय ना. हा काय चालू होतं? तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर एका हरिविषयीच्या दृढ भावानेच तू मुक्त होशील. मुक्त होणं म्हणजे दुःख जाणं, जन्म मरणाचं सुद्धा दुःख जाणं. काय येऊन आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येथे एक. तो हे भोवताली ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि कागळा तुझा सांगा. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, फुकाची लुटावी भांडारी ती. काय म्हणतात महाराज? आम्हाला विठोबाच्या पायाच्या ठिकाणी काही उणे नाही, कारण तेथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, मग सुखा काय ऊने. कमी आहे का सुखाला काही? मग नाही हो, कामाला गेले पगार भेटणारच आहे. हा भेटणारच आहे पगार. मग काय असं अखंड अनाध्यानी भगवंताचं चिंतन, विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्याचं नामस्मरण करा, काहीच कमी पडणार नाही. विठोबाचे पायी म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणात. कारण तिथे कोणत्या गोष्टी, आता तिथं काय सुखाचा सागरच आहे ना तो. हा सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा जो. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहारी सोनार, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. सुख आणि देव काही कमी पडत नाही.
नामस्मरण केलं तर सुखाचे नसतं नाही का? हा. नुसतं सुखी सुख घडू घडी वाढू लागे असं ते हे झालं. उकळी फुटली पाहिजे अंतःकरणाला. चहा कधी चांगला लागतो उकळल्यावर चांगला लागतो, उकळायच्या अगोदर चांगला लागतो. उकळल्यावर. हम्म चांगला उकळ दे म्हणजे ऐकून सांगा ते खोलीतून चांगला उकळू दे मग दूध टाक म्हणते. अरे मग इथं उकळी का फुटायची अंतःकरणाला? चांगली उकळी फुटू दे ना, मग कसा आनंद येत नाही पाहू ना आपण नाही का? जाळ लावल्यावर चांगला. हा चांगला रपा 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 जाळ लावल्या खा 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 असं होत जातंय पार मग डोळ्यातून. आणि तशी गोडी नाही ना. हा. काय ती गोड नाही लागत. तसं चहा उकळल्यावर चांगला लागतो तसंच इथं अंतःकरणाला उकळी फुटली पाहिजे. रपा रपा जाळ लावला पाहिजे. मग आतलं प्रेम, आतला आनंद, आतलं सुख, मग सुखा काय उनी झाले सोयरे त्रिभुवन देव केला ऋणी. आम्हाला विठोबाच्या पायाच्या ठिकाणी काही उणी नाही. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार मग. तसं रीतीनं गेलं तर फार सोपं आहे बरं का. ते खरं मंथन व्हायला पाहिजे, मंथन. म्हणून तू आपले मन अशा लाभाला सोडून, ज्याप्रमाणे एखाद्या अन्नाने दुखाळलेला बराडी अन्नाकरता दारोदार हिंडतो तद्वत इतर ठिकाणी जाऊ देऊ नको मन. आता हे मनाजी राव तर काय कधी जाऊन येतं तेच काही कळत नाही. या मनाला अशा लाभाला सोडू नको, म्हणजेच विठोबाला सोडू नको. बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितली. निवृत्तीनाथ महाराज माऊलीला सांगतात बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वथा. अरे तू त्याच्या नामाला विसरू नको, त्या पांडुरंगाला विसरू नको. आता ते काय विसरतात का? ते अखंड समाधी तरी नामस्मरणात आहे ना. बाळचंदू बाबा बाळचंदू माऊलीचं सारखं आता चिंतनातच संजीवन समाधी. पण आपलं चिंतन सुटत आहे, मन इकडे इकडे पळत ना. आता हे तरी काय कशा करता चालू आहे तेवढं तासभर तरी मन गुंतत आहे त्याच्यात नाही का. हरिपाठात थोडं गुंतत आहे, काही भाजना पूजनात कथा कीर्तनात गुंतत आहे. तसं त्या मनाला गोडी लागावा हाच उद्देश आहे. म्हणून तू आपले मन सारा मनाचा खेळ अशा लाभाला सोडून, ज्याप्रमाणे एखादा अन्नाने दुखाळलेला बराडी अन्ना करता दारोदार हिंडतो तद्वत इतर ठिकाणी जाऊ देऊ नको. या मनाला बांधून टाक. का म्हणे वाटी नको फुटू देऊ फाटी. का म्हणे मन राखावे बांधून. त्या मनाला बांधायचंय. कुठं बांधायचं? भगवंताच्या नामात बांधायचंय. नामा या मनाच्या आणि नामाचं जर एकदा एकरूपता झाली तर ते त्याच्यामध्ये एकरूप होतं त्या नामाशी. अहो माझ्या विठोबा वाचून दुसरा कोणी बलाटे आहे काय? असेल तर सांगा ना. याच्यापेक्षा मोठी शक्ती कुठे आहे? नाही ना. बाकीचे देव जरी असले पण ते बाकीचे वेगळे. बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवांचाही देव. हे ब्रह्म आहे, हे मूळ आहे, हे सगळ्या ब्रह्मांडाचा मालक आहे हा विठोबा.
तो ज्याला असला तिकडे काही कमी आहे का? नाही. याच्यासारखा बलाढ्य दुसरा कोण आहे? असलं तर सांगा महाराज म्हणले. सगळे अवतार याचेच आहे ना, एवढे मोठमोठे शक्ती सगळे याचेच अवतार आहे. राम अवतार असन सगळे काय असतील अवताराच्या राशी तो हा विठोबा विठे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. त्या बाबाचेच अवतार आहे सगळे. हा. या विठोबा सारखा बलाढ्य कोणी म्हणले? बलाढ्य आता याच्यासारखा शक्तिशाली नाहीच ना कोणी. त्याच्यासारखा तोच. हा. त्याला उपमा नाही ना दुसरी. हा. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाच्या गावी मोक्षाची भांडारे भरली आहे, ती पाहिजे त्यांनी फुकट लुटावी. मोक्ष आम्हा घरी कामारीत येत अशी. आता यांची भक्ती मोक्षाच्या पलीकडची भक्ती आहे ना. हा. मुक्तीच्या पलीकडची प्रेम भक्ती आहे. मुक्तीचं काही नाही म्हणले आम्हाला. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दवी रूप मज गोपिका रमना. ठेवू दे चरणावरी माथा, दवी रूप मज गोपिका रमना. मुक्ती प्राप्त झालेली आहे. आता मुक्तीच्या पलीकडचा जो आनंद आहे सत्संगाचा, जीवनमुक्त अवस्थेत भजन करण्याचा जो आनंद आहे तो फार श्रेष्ठ आहे नाही का. म्हणून काय कमी इथं म्हणजे आम्हाला विठोबाच्या गावी मोक्षाची भांडारे भरले, ती पाहिजे त्यांनी फुकट लुटावी. मुक्तीचं सुख हे देहात असतानाच भोगायचं असतंय. गेल्यावर काय मुक्तीचं सुख म्हणजे काय सामान्य जीवाला कळत नाही ना ते. एवढ्या पुरता आनंद तर सगळ्यांनाच भेटत आहे, कायमचा पाहिजे तो. आता हे बाहेर गेलं कुठं भजना पूजनाचा आनंद तर सगळ्यांनाच भेटतो ना. मग तो टिकतो का? नाही. जे तो आनंद ते सात्विकतेचा आनंद, सात्विक आनंद येतो. आपल्याला गुणाच्या पलीकडचा आनंद पाहिजे. भजनाचा आनंद, भजनात येतोपर्यंत आनंद का काहींचा आहे का तो आनंद? नाही. त्यांचा नाहीये. तो सत्वगुणातला आनंद आहे. आपल्याला याच्या पलीकडे जायचंय आणि याच्या पलीकडे जायचं म्हणल्यावर मग त्याला उकळीच फुटली पाहिजे. जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत ते आवरण जात नाही ना वरचं. आवरण नष्ट झालं पाहिजे मलविक्षेप, आणि मग आतला जो आनंद आहे ना तो खरा आनंद आहे. म्हणजे ज्याच्या अंतःकरणाला उकळी फुटली नाही, गाठी सुटल्या नाही, तोपर्यंत खरा आनंद पाहायलाच भेटलेला नसतो. वरचा आनंद टिकत नाही. वातावरण गेलं का संपला आनंद. असं आहे. पण ज्याचं अंतःकरण शुद्ध झालंय, आवरण दोष नष्ट झाला, एक गढूळ पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं का? नाही. अशुद्ध मनामध्ये आनंद कस काय राहील हो? चंचल मनामध्ये आनंद कस काय रे? आनंद म्हणजे देव. तो आनंद म्हणजेच पुढच्या अभंगात महाराज सांगतात, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका रान भरी. तो आनंद कोणता? आत्मानंद. पूर्ण अंतःकरण शुद्ध, पूर्ण अंतःकरण स्थिर, आणि मग त्या अशा स्थिर अंतःकरणामध्ये ते ज्ञान हृदय प्रतिष्ठित, मग शांतीचा अंकुर फुटे.
आणि मग ते सुख आहे. हा. तो झरा आहे सुखाचा मग. सुख घडो घडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे. अशी सात्विक स्थिती ज्या वेळेस होती, तो सात्विक आनंद अंतःकरण स्थिर होत. मग तो आनंद आत्मानंद म्हणजे तो देवाच्या दर्शनाचा आनंद आहे. तो कुठून आणायचा आहे नाही, तो कशावर अवलंबून नाही. त्याला म्हणले कारणा वाचून भेटणार आनंद नाही का, वस्तू वाचून भेटणार आनंद. आता ते संतांची भाषा कशी असती, हा. तो आनंद भेटूच तर आजबाव लागत. हा. आणि महाराज म्हणले आम्ही तर सेवितो हा रस, म्हणजे तो आनंद तर सेवन करतोय कायमच. हा. आणि वाटी तो आणि का, आता वाटीतच ना संत. नाम घ्या, चिंतन करा, देव घ्या, म्हणजे वाटीतच ना. हा. घ्या रे हो नका रान भरी. रान भरी म्हणजे विषयाच्या रानात आहे जीव. विषय सुख हा. लय आवडत त्याला, विषय सुख. विषयाचं सुख लई आवडत जीवाला, कारण त्याला ती सवय लागली ना. हा. विषयापासून भेटणारा आनंद, इंद्रियापासून भेटणारा आनंद, त्याला ती कैक जन्मापासून सवय लागलेली आहे. आणि त्या विषयापासून बाजूला काढायचं म्हणले माऊली म्हणले, मग त्याला युगांत होय. ते विषयाची ताटातूट झाली त्याला किती त्रास होतो म्हणले. जसं त्या माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यासारखं होत. मासा पाण्याच्या बाहेर काढल्यावर असं शांत राहतो ना. नाही नाही, पुनमचा आवाज नाही येत गड्या एवढ्यामध्ये. समाधी लागली का? हे एक माशाचा दृष्टांत दिला, एक वत्साचा. ते गाईला पाण्याला वासरू सोडितो ना आपण. आता ते दिवसभर वाट पाहत आहे दुधाची, आणि पाणवलं का ओढून बांधायचं. काय त्याला काय बरं वाटत असेल का बरं? नाही ना. अहो दूधच त्याच्या करता आहे सगळं, तसं पाहिलं सगळा दुधाचा अधिकार त्याचा आहे. उरलं तर आपल्याला, आपण त्याला पानाचा उशीर का ओढून बांधलं का पुन्हा सोडायचंच नाही. कसं होत असं दुःख त्याला. 2 नंबरचा दृष्टांत. 3 नंबरचा कदवडीचा भनंग. माऊली म्हण एखादा भनंग जेवायला यावा, उपाशी होता बिचारा, आणि पंक्तीला बसावा, चांगलं पक्वान्नाचं जेवण वाढावं, आणि जेवायला बसवतं त्याला उठून द्यावा. कसं होईल त्याला? हे सगळे जे दृष्टांत दिले माऊलीना, तसं या जीवाला विषयापासून बाजूला काढणं इतकं अवघड जाते. त्याला विषयाची लई गोडी ना. विषयाचा पडीपाडू, विषय लई गोड लागतात जीवाला. आणि विषयापासून जोपर्यंत काढीत नाही तोपर्यंत त्याला खरं सुख भेटत नाही. त्याला विषयाचा विसर पडला पाहिजे. विषयी विसर पडला निश्चित, मग अंगी ब्रह्मरस, मग त्याला तो ब्रह्मरस सेवितो हा रस वाटितो अनेका. घ्या रे हो नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शिवदाता. कुठं भेटला म्हणले तुम्हाला तो रस? अरे पांडुरंग हाच त्याचं सगळं अधिष्ठान आहे नाही का. त्याचा तो रस रूपच आहे, तो आनंद रूपच आहे ना. अहो त्याचं रूपच ते आनंद अद्वय नित्य निरामय. भगवंत आनंद स्वरूपच आहे ना. हे त्याचं स्वरूपच आहे. त्याचं चिंतन केल्यावर आनंद नाही होईल तर काय होईल? दुसरं काही होईल? आनंदच होत असतो. संतांचं काय आहे, संत नेहमी त्या आनंदात असतात. कारण तो आनंद एकदा भेटला का तो संपत नसतो. रिटायर झाली तरी लोकांना पेन्शन भेटती, आम्हाला जाती नाही तरी भेटती का नाही.
काही लोक असे रिटायर होऊन बरेच दिवस झाले त्यांना 50,000 महिन्याला घरी येतात. येते का नाही? हा. तसंच हे बी म्हणून. एकदा तो आनंद सुरू झाला ना, आम्हाला नाही गेला तरी पगार येईल असं आहे. पण तो आनंद प्राप्त करूच तर टाइम लागतो. मग पेन्शन मध्ये बसूच तर टाइमच लागतो. त्यांना नोकरीला लागला दिली सोडून, मग काय त्याला पेन्शन भेटेल का? नाही. काहीच भेटत काय, काहीच नाही भेटत त्याला. तसंच ये मग खाली 10-20 फूट येर, पावसाळ्यात लय पाणी लागलं म्हणले ना, आता उन्हाळ्यात काय करीन मग? देव पाणी म्हणते त्याला, देव पाणी. देव पाणी फक्त पान काळातच राहत असत. पण महाराज म्हणले, शिवितो हारस वाटितो अनेका, घ्यारे हो नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समा, तोची चकार आला इथं, तोची, तो सोडून दुसरा नाही कोणी. दुसरीकडे काय चालय सुख, तोची एकदान शिवदाता. अरे तो तर वाट पाहतोय आपली, आतमध्ये वाट पाहतोय. वाट पायो व्हा भेटीची आवडी. बाप तर मुलाची वाट पाहतोय, कधी माझ्याकडे पायीन अंतर्मुख होऊन माझं चिंतन करी, नाही का? कधी त्याला तो तर सुख द्यायला तयार आहे हो, पण हा हिंडतो इकडं तिकडं विषयाच्या दारात, नाही का? आता सुखी होईल नाही, मग पुढच्या वर्षी सुखी होईल, नाही का? इतके पैसे झाल्यावर सुखी होईल, अमकं झाल्यावर सुखी होईल, तमकं झाल्यावर सुखी होईल. मग सुखात जन्म गेला का सुखाच्या आशेत गेला काय माहिती. सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माझे स्वहित नेनती कोणी. असं आहे, काहींना तर ते सुख भेटून पुन्हा विषय सुखात गेले बो. जर सत्संगतीत येतोवर त्या आनंदात राहतात, पुन्हा सत्संग सुटला का मग पुन्हा त्या विषयात रमतात. काय कोण काय करीन त्याला सांगा बरं. होता एवढं संतांनी कष्ट घेऊन त्यांना इथपर्यंत आणलं, त्या सुखापर्यंत. काय परत तिकडेच वडीत ते, नाही का? तिकडं स्वभावचा ओढ आहे विषयाकडं जीवाची. त्याला कळत आहे का याच्यामध्ये खरं सुख नाही, टिकत नाही, पण ती तिकडेच वडीत आहे तरी. किती विषय बलवान असतील होय. आम्ही ब्रह्मरसाचे सेवन करतो आणि दुसऱ्याचंही वाटतो, तो तुम्ही घ्या, कोणीही रानोरान भटकू नये, विटेवर ज्याची पाऊले सारखे आहे तो, दान देण्यास शूरदाता आहे आपल्या मनाचा, संकल्प सिद्धी जाईल, जर ह्या विठोबाची पायी बुद्धी स्थिर राहील तर. आपली बुद्धी त्या नामामध्ये स्थिर राहिली पाहिजे. बुद्धी स्थिर राहिली का कामच झालं ना मग. तुकाराम महाराज म्हणतात, असे लोकांना सुचवण्याकरता देवाने मला निरोप देऊन पाठवले, हा मार्ग स्वपासून सुखाचा आहे. लोकांना सांगण्याकरता देवानं मला पाठवलंय निरोप देऊन. तर तू जाय मृत्यू लोकांमध्ये, आणि लोक भ्रमले विषयामध्ये, दुःखानं चटके बसले, त्यांना जाऊन सांग तू पांडुरंगाचं नामस्मरण केल्यावर सुख भेटत आहे बाबा, मला भेटलंय, नाही का? आता काय म्हणले, देवानं लगे साठवणीचे रांधले जागे. देव साठवायला जागा नाही ना. देव म्हणजे सुख, सुखच वाटीत होते तुकाराम महाराज. हो सुख घ्या, सुख घ्या, सुख घ्या, नाही म्हणजे देव घ्या ते म्हणे. देव न लगे साठवणीचे रंधले जागे. असं येईन का? हे उलट
आता नाम वाटीच्यात संत म्हणजे देव वाटीच्या ना. हा. हं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. अहो ते म्हणले मी जन्मल्यापासून नामच घेतोय सारखं नाही का. आणि दुसऱ्याला नामाचं महात्म्य सांगता 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 पण नामाचं महात्म्य सांगत नाही, संपत नाही म्हणजे. हा. ते आता आपण भाग्यवान आहोत, सगळे नाम घेणारेच आहेत आणि ते सुख मिळालंय, त्या सुखात म्हणून तर हे ऐकतात रोज, नाही तर रोज कोण ऐकतही नाही का. कोण एवढं दम धरतं, एवढं काही सोपं नाही ते. इतके दिवस तेवढ्या पुरते तेवढं 4 दिवस असतं ते. नवीन लग्न व्हायले तोपर्यंत मग लय भारी चालतं नाही का. शिकलं, समजून घ्यायचं, ब्रह्मरस प्राप्त झाला. महाराज म्हणले हे सगळं सांगाय करता तर मला पांडुरंगानं पाठवलंय वैकुंठातून. लोकच ऐकते नाही त्याला, मी तरी काय करू म्हणले. आता काय पार सांगता सांगता हे झालं म्हणले, कटळलं पण ना ऐकते म्हणले. काय करणार रे. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाचे पुरी वहावशी. आता या पुरामध्ये तर काय मग ते मायाचं कामच आहे नाही का. तिथे किती बहुत जन गेले नाही आले मागून, माझा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तो ते तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. नामस्मरण करा, संतांचं सांगणे. कधी योगानं आपलं दुःख जावं, कायमचं सुखरूप व्हावं नाही का. मूळचे सुखरूपच आपण, पण आपला निश्चय होईना. नाही का आपणच सुखरूपी. आता देव सुखरूपी म्हणजे मग आपण सुखरूप नाही का. देवाचे आहे ना आपण, त्याचे पोरं मग सुखरूपच राहणार का काय दुःखरूप राहतील का, असं कसं होईल. ते निश्चय होत नाही. ज्या वेळेस स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल ना, आपण ब्रह्म कसं आहे, ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे ना. ब्रह्म हे व्यापक आहे, ब्रह्म हे अविनाशी आहे, ते सुखरूप आहे. असं ब्रह्म आहे ते आपलं स्वरूप आहे. एवढं सांगण्याकरता संत येतात. वाजले काय 9. बरी अभंग उरकली जरा. 198 अभंग झाले. शिवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी, मनाचे संकल्प पाविल सिद्धी. काही मनात असू द्या तुमचं, काही मागा देवाकडनं. येणारा पांडुरंग असलं काय कमी होते का. जरी राही बुद्धी त्याची पाहिजे, काय देईन तो, काही देईन नाही का. काही मागा तुम्ही, फक्त चिंतन करा. का म्हणे मद धाडिले निरोपा मार्गा, सोपा सुखरूप, काही भक्ती मुक्ती फुकाच साठी. काही मागा, संसारातलं मागा, परमार्थातलं मागा, तो प्रसन्न झाल्यावर काही काही करीन ना. या गोष्टी लई किरकोळ आहे, त्याला देणं. त्याला देणं फक्त अवघड एकच गोष्ट आहे, त्याला
सगळ्यात द्यायचं अवघड जर असं ते जे साजूक सुख आहे ना हा. ते बाकी कोणाला देत नाही. हे साजूक सुख म्हणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला. हा. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. संत निवळ मुक्तीवर थांबते नाही. हम्म. प्रेम सुख दे, प्रेम देवाचं प्रेम मिळणं हे सगळ्यात अवघड. हे बाकीचं काही मागावं लिहिलंय किरकोळ आहे त्याला, तो काही देऊन टाकीतो लगेच. हा. त्याला फक्त प्रेम सुख माझ्या भक्ता करता राखून ठेवलंय म्हणले नाही का. हा. काहीच मागत नाही त्याला ते सुख देतो म्हणले. काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी. हा. जो काय असेल कशातलं पर मुक्ती मागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे. संत संघामध्ये ते साजूक सुख आहे नाही का. हा. काही सुख असतं सत्संगामध्ये. आता हे काय आपण अनुभवलेली मंडळी आहात नाही का. हम्म. संत संघामध्ये काय सुख असतं या विश्वामध्ये तसं सुखच नाही कुठं. हम्म. माऊली म्हणले संत समागम एखादी बरी. मला फार कोणत्या जन्माला घालतो नाही का. हा. तिथं घाल दुसरीकडनं तिथं कसं आवडला. तो येतोय ते सुख करतातच. त्याला तिथं कसं काय कर मग. इकडे एवढं भजन चालतं, एवढी आमटी भाकरीचं थाट चालतं आणि एवढं तडाखा चालल्यावर सत्संग कीर्तन चालू आहे त्याला तिथं कसं काय कर म्हण. तिथं काही असं नाही वर. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्य धन्य ते संत सद. जिथं कथा कीर्तन तिथे येत होतो बाबा तिथं आनंद का होतो त्याचे देव असतो. आनंद होतो म्हणजे त्याच स्वरूपच ते. आता सत्संगच आपला रोज नाही का. हा. घर बसल्या सेवितो हा रस वाटितो आणि का. झरे हो नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे कदा नश्वरता ता. मनाचे संकल्प पाविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पायी का म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूर दाता. पुंडलिका वरद हरिठ देव